ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार रेखा शिंदे यांनी पुण्यात झालेल्या चुरशीच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री हा महत्त्वाचा मानला जाणारा किताब पटकावलाय. थेऊर पुणे येथे ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोसिएशन मुंबई यांनी 5 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत रेखा शिंदे यांनी ही कामगिरी केल्यानं ठाणे पोलिसांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी त्यांचा सत्कार केला, तसंच पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्यात. महिला अंमलदार रेखा शिंदे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र पोलीस गेम 2023 मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत 50-55 वजनी गटामध्ये सुवर्ण पदक आणि चॅम्पियनशिप मिळवली होती. 2023 मध्ये हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांनी सुवर्ण पदक आणि चषक पटकावला होता. 2024 मध्ये लखनौ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस गेम रेसलिंग क्लस्टर या स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक प्राप्त केलं असून महाराष्ट्र पोलीस गेम 2024 नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत देखील त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा आपण कुठेही गुणगान केलं नाही. तो गुन्हेगार होता तर त्याला कायद्यानं शिक्षा व्हायला हवी होती, परंतु त्याला 4 फुटांवरून गोळी घालणं हे न्यायालयालाही मान्य नाही. आम्ही नव्हे तर न्यायमूर्तीच अक्षयचा खून झाला आहे असं म्हणत आहेत. अक्षयचा एन्काउंटर नव्हे तर खून झाला हे आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. घरात घुसून बायकांना मारले याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केलाय. ठाण्यात पत्रकारांना आव्हाड यांनी बदलापूरच्या त्या शाळेचा CCTV कॅमेरा कुठे गेला, त्याचं फुटेज कुठे गेलं, आपट्यांची चौकशी का झाली नाही, गुन्हा नोंदवायला 7 तास का लागले, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत असं सांगितलं. कोर्टानं सांगूनही सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. गुणगान गायलेलं नाही. तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून 4 फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही. आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चा खून झाला, स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काउंटर झालेला नाही. आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या शाळेतला CCTV कॅमेरा कुठे गेलो, त्या शाळेतला CCTV फुटेज कुठे गेलं, करायचं रामनी आणि भोगायचं श्यामनी. कुठे का नाही आपटेंची चौकशी झाली, का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली, का ती केस रजिस्टर करायला 7-7 तास लागले, हे सगळ्या प्रश्नाची उत्तर कधी मागितली का? आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही, मी कधी करत पण नाही. अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना, असे माना हलवताना. मी आहे तो परफेक्ट आहे एकदम. आपापलं काम आपापल्या पद्धतीने करावं. उगाच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा, तुम्ही काढा ना, तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता. अहो तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना कापायचं. मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे. हे काय लोकांना कळत नाही काय? कळत नाही लोकांना? लोक काय मूर्ख आहेत? एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल, आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले. मराठा समाजाने शिस्तीत लाखाचे मोर्चे काढले, कुठला न्याय मिळाला मराठा समाजाला? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल 80 पेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराईत चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागलाय। गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आले। ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात या सराईत चोरट्यावर गुन्हे दाखल आहेत। लक्ष्मण शिवशरण असं जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणारा आहे। सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता। लक्ष्मण याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून करण्यात येत असतानाच परिसरात असलेल्या CCTV फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे। त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने मीरा रोड येथील सुकेश कोटियान याच्याकडे विक्रीकरता दिले असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानं कोटियान याला देखील अटक करण्यात आली आहे। लक्ष्मण याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात 50 घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्ह्यातील 53,41,280 रुपये किमतीचे 667 ग्रॅम 760 मिली वजनाचे सोन्याचे दागिने आणि 78,900 रुपये रोख असा एकूण 54,20,180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तर 50 घरफोडीचे गुन्हे देखील यामधून उघड झालेत। चोरी करण्यापूर्वी तो घराची रेकी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर 16/25 मध्ये समांतर तपास केला। सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे अधिक तपास केला, चौकशी केली। त्या अनुषंगानं युनिट 3चे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक, सपोनी उगल मुगले, PSI विनोद पाटील यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला। त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत 667 ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण 54,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्या आरोपींकडून आत्तापर्यंत एकूण 50 गुन्हे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। या अनुषंगानं युनिट 3चे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे, यांचे साथीदार कोण आहेत, त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगानं अधिक आम्ही तपास करत आहेत। त्याचबरोबर अजूनही काही घरफोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे। 50 घरफोड्या किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि ठाणे शहराच्या जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती अत्यंत बिकट आहे। महिलांना पाणी घेण्यासाठी डबक्यातून पाणी प्यावं लागतं, तर बोअरवेलमधून मिळणारं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे येथील रहिवाशांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय। ठाणे शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दूर असलेल्या पानखंडा, देवाचा पाडा आणि बदानी पाडा या आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईची स्थिती गंभीर झाली आहे। येथील एकूण 2000हून अधिक लोकवस्ती 3 बोअरवेल्सवर अवलंबून आहेत। या बोअरवेल्सचं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे, त्यामुळे रोगाचा फैलाव होतोय। काही रहिवासी तर डबक्यातील पाण्यांवर गुजराण करत आहेत आणि वेड्यावाकड्या वाटा चढून उतरून 1 किलोमीटरवरून पाणी आणण्याची वंचित स्थिती सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। पाणी टंचाईवर प्रशासनानं काही प्रमाणात उपाय केलेत। पानखंडा भागातील पुढील भागात जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्यात, मात्र वनविभागाच्या अडचणींमुळे पाणी समस्येचं निराकरण होऊ शकलं नाही। उपनगर अभियंता विनोद पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। यामुळे आदिवासी पाड्यातील नागरिकांना अजूनही पाणी टंचाईशी संघर्ष करत राहावं लागत आहे। माझं नाव आहे संगीता गोराने। मी या पानखंड्या गावामध्ये राहते आणि भरपूर वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इथे। जसं आपला बोरिंगचं पाणी वगैरे तेच प्यावं लागतं खूप वर्ष। आता माझी आजी आजोबा वगैरे भरपूर वर्षापासून इथे राहतात आहे, पण सगळ्यांना बोरिंगाचं पाणीच प्यावं लागतं आणि खड्ड्याचं पाणी पितात आहे। आणि बाकी मुलं शाळेतली खूप सारी इथे ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे, त्याच्यामध्ये पण खूप मुलं शिकतात। त्याच्यामध्ये पण मुलं त्यांना
जुलाब लागतं, उलटी वगैरे होते, सर्दी खोकला होतो आणि बाकीच्यांना तर पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पिवळं पाणी असतं का पिऊ शकत नाही तो पाणी, इतकं घाण पाणी येतं, तरी पण प्यावं लागतं. लोक आश्वासन देतात आम्ही पाणी देऊ, हे देऊ, ते देऊ सांगतात, पण काही कुणी करत नाही. मुलं आमच्या अर्धा अर्धा तास, एक एक तास चालत जातात, चालत येतात, त्यांच्यासाठी बशीची पण सोय नाहीये इथे, कशाचीच सोय नाही. फक्त आम्हाला आश्वासन देतात. फक्त बोलतात आम्ही हे करू ते करू, पण काही अजूनपर्यंत नाही. या पाण्यामध्ये थोडं पण पाणी नाहीये पिण्यासाठी. 1 वर्षापासून इथे पाईपलाईन टाकले, पण त्याला थोडं पण पाणी येत नाही. काय मागणं आहे? आम्हाला असं वाटतं का प्रत्येक घरी आणि प्रत्येक घरोघरी पाणी मिळालं पाहिजे. जसं प्रत्येक गावामध्ये मिळतं, प्रत्येक शहरामध्ये मिळतं, तसं आमच्या पानखंडा गावाला पण पाणी मिळालंच पाहिजे. हीच आमची एक मागणी आहे का पाणी पाहिजेच आम्हाला. किती वर्ष आम्ही बोरिंगाचं पाणी पिणार आणि राहणार.